मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या लाभ घेत असलेल्या काही लाभार्थी महिला योजनेमध्ये आता अपात्र होणार आहे। या योजनेतील त्यांचा दरमहा मिळणारा सन्मान निधीचा 1500 रुपयाचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे। मित्रांनो, राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर कालांतराने या योजनेमध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे जे निकष आहे त्या निकषामध्ये पात्र नसताना देखील काही लाभार्थी याचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निर्देशनास येऊ लागले। जसे की काही कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत असल्याचे, तर काही कुटुंबामध्ये महिलाच्या ऐवजी कागदपत्रामध्ये फेरफार करून पुरुष लाभ घेत असल्याचे, तर काही लाभार्थी वयोमानानुसार कमी जास्त असताना देखील लाभ घेत असल्याचे, तर काही कुटुंबाच्या एकूण वार्षिक आर्थिक उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्नधारक असलेले सुद्धा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निर्देशनास आले। या किंवा इतर काही कारणांमुळे राज्य शासनाने या योजनेतील आर्थिक लाभ घेण्याचे गैरप्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र असलेल्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला। शासनाने ही ई-केवायसी करण्यासाठी निर्णय घेतल्यानंतर जे लाभार्थी या योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होते, अशातील काही लाभार्थ्यांनी कारवाईच्या भीतीने या योजनेतील आपले नाव स्वतःहून कमी केले। तर जसे जसे लाभार्थी आपली ई-केवायसी प्रक्रिया करत असताना जे लाभार्थी योजनेच्या पात्रतेच्या निकषामध्ये बसत नव्हते ते ऑटोमॅटिकली या योजनेमध्ये अपात्र होऊन त्यांचे हप्ते बंद होत राहिले। शासनाच्या या ई-केवायसी करण्याच्या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असलेले बरेचसे लाभार्थी या योजनेमध्ये आतापर्यंत अपात्र झालेले आहेत। शासनाने योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याबद्दल कायदेशीर कारवाई करून त्या लाभार्थ्यांकडून हप्त्याची रक्कम देखील वसूल केलेली आहे। परंतु ई-केवायसी करत असताना काही गडबडीमध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे काही गरजवंत महिला ज्यांना खरंच आर्थिक मदतीची गरज आहे अशा काही लाभार्थी महिला या पात्रतेच्या निकषामध्ये असताना सुद्धा ई-केवायसी चुकीची झाल्यामुळे या योजनेमध्ये अपात्र होऊन त्यांचे हप्ते बंद झालेले होते। आणि ही बाब शासनाच्या निर्देशनास आल्यानंतर शासनाने याचा विचार करता कोणत्याही गरजवंत लाभार्थी महिलेवर अन्याय होऊ नये, कोणीही महिला या योजनेच्या आर्थिक लाभापासून वंचित राहू नये यासाठी ई-केवायसी करण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत शासनाकडून 2दा वाढविण्यात आली। ई-केवायसी चूक दुरुस्त करण्यासाठी सध्या 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। या अंतिम मुदतीपर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी केली नाही किंवा चुकीची केवायसी झालेली आहे अशा लाभार्थ्यांनी चुकीची केवायसी दुरुस्त करण्यासाठी देण्यात आलेल्या 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेल्या संधीमध्ये पुन्हा दुरुस्त ई-केवायसी केली नाही तर अशा लाभार्थी महिला यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र होऊन त्यांचे हप्ते आता कायमचे बंद होणार आहे। त्यामुळे अशा लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत आपली ई-केवायसी प्रक्रिया करून घ्यावी। या कालावधीमध्ये लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून करून घ्यावी। ही ई-केवायसी घरबसल्या मोबाईलद्वारे फक्त 2 मिनिटांमध्ये करता येते। शासनाकडून ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात येते की नाही हे देखील पाहावे लागेल। या संबंधीचे ऑफिशियल अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर या संबंधीची माहिती घेण्यात येईलच। तुर्तास धन्यवाद।